tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मी तुम्हा सर्वांचं चिराग मेहर या टेनिस क्रिकेट जगतातील वेबसाईटवर स्वागत करतो। आपण जाणार आहोत टेनिस क्रिकेट जगतातील अशाच काही वेगळ्या दुनियेत। कारण टेनिस क्रिकेट म्हटलं तर आता मात्र टेनिस क्रिकेट जगतात अनेक पद्धतीचं व्यावसायिक क्रिकेट आलेलं आहे आणि या व्यावसायिक क्रिकेटमध्ये ज्यांनी आपला दबदबा खूप मोठा निर्माण केलेला आहे, ज्या संघाबद्दल आपण बोलणार आहोत, ज्या संघाबद्दल जाणून घेणार आहोत, आपण थेट तिकडेच आहोत। आपण आहोत पालघर जिल्ह्यातील दांडी या गावात। दांडी गाव म्हटलं की दांडी गाव हे समुद्राच्या कुशीत वसलेलं गाव आणि याच कुशीत अनेक मोठे दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ज्या संघाने या संपूर्ण भारतामधील अग्रमानांकित जी स्पर्धा आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे सुप्रीमो या स्पर्धेत ज्यांनी आपला दबदबा कायम केला आणि थेट अंतिम फेरीत जाण्याचा ज्यांनी मान पटकावला, असा संघ सर्वांनाच परिचित आहे। आपण बोलत आहोत दांडी क्रिकेट स्पोर्ट्स क्लबबद्दल आणि त्याबद्दल आपण त्या संघाची खेळाडूंची माहिती नक्कीच घेणार आहोत। पण तत्पूर्वी या दांडी गावाबद्दल थोडीशी माहिती घेऊया। दांडी गाव पालघर जिल्ह्यातील बोईसर स्टेशनपासून 15 किलोमीटरवर बसलेलं हे समुद्राच्या कुशीत वसलेलं गाव। कोणत्याही पद्धतीचं मैदान या गावाला नाही, परंतु टेनिस क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू ज्या गावात मिळाले। टेनिस क्रिकेट जगतात आपण पाहिले अनेक खेळाडू जे आपण पाहिलेले आहेत, त्यामध्ये ज्या खेळाडूंची आपण माहिती आज घेणार आहोत त्या खेळाडूंकडे नक्की जाऊ। मुंबई जिल्हा असेल, त्यानंतर रायगड आणि ठाणे या जिल्ह्यातील खेळाडूंचा प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला आणि याच खेळाडूंना जास्तीत जास्त फोकस केला गेला। परंतु त्याच या 3-4 वर्षात ज्या 3-4 जिल्ह्यातील खेळाडूंना सोडलं तर अजून एक जिल्ह्याचं नाव आपल्या समोर येणार आहे आणि तो जिल्हा, जर त्या जिल्ह्याबद्दल जर गोष्ट करायची झाली तर तो असेल पालघर जिल्हा। याच व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की पालघर जिल्ह्यातील दांडी स्पोर्ट्स क्लबबद्दल आपण नक्की माहिती जाणून घेणार आहोत। कारण आपण पाहिलं की व्यावसायिक जेव्हा क्रिकेट म्हटलं जातं तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील खेळाडू एकत्र आणून एक मोठा संघ बनवला जातो। परंतु दांडी स्पोर्ट्स क्लब या संघाबद्दल सांगायचं तर एकाच गावातील सर्व खेळाडूंना घेऊन त्याने एक भरभक्कम असा संघ बनवला आहे आणि त्याची गणना महाराष्ट्रातील अनेक दिग्गज संघाबरोबर केली जाते। आणि अशा दांडी स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत।